हिंगणघाट में शिवसेना उद्धव ठाकरे गठ का बड़ा दांव नीता सतीश ढोबे नगराध्यक्ष पद की अधिकृत उम्मीदवार घोषित। हिंगणघाट नगर परिषद चुनाव 2025 में हिंगणघाट की राजनीतिक सरगर्मी तेज हो चुकी है। शिवसेना उद्धव ठाकरे गठ ने आज नगराध्यक्ष पद के लिए नीता सतीश ढोबे को अपना अधिकृत उम्मीदवार घोषित किया है। पार्टी 2025 में हिंगणघाट की राजनीतिक सरगर्मी तेज हो चुकी है। शिवसेना उद्धव ठाकरे गठ ने आज नगराध्यक्ष पद के लिए नीता सतीश ढोबे को अपना अधिकृत उम्मीदवार घोषित किया है। पार्टी की विचारधारा, जनता से उनका सीधा संपर्क और लगातार किए गए सामाजिक कामों के कारण नीता ढोबे को हिंगणघाट में एक मजबूत, भरोसेमंद और विकासमुखी नेतृत्व के रूप में देखा जा रहा है। नीता ढोबे ने शहर में स्वच्छता, पथ प्रकाश, महिलाओं की सुरक्षा, पानी की समस्या और अन्य मूलभूत सुविधाओं को सबसे बड़ी प्राथमिकता देने की घोषणा की है। उनके एजेंडे ने स्थानीय नागरिकों में नई उम्मीद और सकारात्मक भरोसा जगाया है। मैं नीता सतीश ढोबे, शिवसेना उद्धव ठाकरे गठ की ओर से हिंगणघाट नगराध्यक्ष पद की अधिकृत उम्मीदवार हूँ। मेरा उद्देश्य एक सुरक्षित, स्वच्छ, पारदर्शी और पूरी तरह विकसित हिंगणघाट बनाना है। मैं हमेशा साधारण नागरिकों के साथ खड़ी रही हूँ और आगे भी पूरी निष्ठा से आपके लिए कार्य करती रहूंगी। आप सभी के समर्थन और आशीर्वाद से मैं हिंगणघाट को नई दिशा दे सकती हूँ। नमस्कार, मी नीता सतीश ढोबे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची नगराध्यक्ष पदाची मी उमेदवार आहे। काय सांगणार म्हणजे ते कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढत आहात? या निवडणुकीमध्ये हिंगणघाट शहरामध्ये जे नगर परिषद मध्ये आमच्या इथे 40,000 करदाता आहे, पण त्या पद्धतीचं जे नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांना सुविधा मिळायला पाहिजे त्या सुविधा त्यांना मिळत नाही आहे। त्या सुविधा मिळण्याचं मी एक प्रयत्न करेन आणि त्यानंतर आरोग्य सेवा, शैक्षणिक सेवा आणि याच्यामध्ये येणाऱ्या महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं आरोग्य या सर्व गोष्टीचा मी उद्देश घेऊन या निवडणुकीमध्ये आता उतरली आहे। आणि हिंगणघाट शहराचा सर्वांगीण विकास, ज्या हिंगणघाट शहरामध्ये योजना सुरू आहे, ज्यांचं अपूर्ण नियोजन आज या शहरामध्ये त्या कामाच्या अपूर्ण नियोजनामुळे जे लोकांना समस्या येत आहे त्या सुद्धा नियोजनाचं परिपूर्ण नियोजन करून काम मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार। आणि शहरातल्या लोकांना म्हणजे आता या निवडणुकीमध्ये खरं तर धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही निवडणूक आहे आणि गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य जनतेला मी त्या पदावर जर आली तर नक्कीच वेळ देईल आणि माझ्यापर्यंत कोणी आलं तर कोणाचं काम होणार नाही असं होणार नाही। ज्या सुविधा त्यांना द्यायला पाहिजे या भागातल्या म्हणजे नगराध्यक्ष पद म्हणजे संवैधानिक पद आहे आणि हिंगणघाट म्हणजे या शहराचा प्रथम नागरिक या दृष्टिकोनातून या हिंगणघाट शहरामध्ये जिथे जिथे समस्या राहील, जिथे कुठे दुर्घटना झाली, पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली त्यावेळेस एक महिला म्हणून, एक सक्षम महिला म्हणून मी त्या समस्येपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि ते माझं कर्तव्य असेल। आणि हेच काम करत आज मी 20 वर्षापासून नगरसेविका म्हणून या नगरपालिकेमध्ये काम करत आहे आणि लोकांचा विश्वास मी आजपर्यंत संपादन करत आली आणि माझ्या कामाच्या माध्यमातून मी तो विश्वास नगर परिषदमध्ये अध्यक्ष म्हणून जर आली तोच विश्वास मी कायम आपल्या कामातून ती कामाची पावती मिळवत लोकांपर्यंत पोहोचेन आणि त्यांचा विश्वास संपादन करेन। काय एक आपली मतदार बंधू आहे, जनता आहे, त्यांना काय प्रेमाचा संदेश असणार आहे? प्रेमाचा संदेश म्हणजे बघा, आता मला कित्येक लोक म्हणतात की तुमची आघाडी व्हायला पाहिजे, ती महाविकास आघाडी पाहिजे होती तुमची पक्षांसोबत, जशी आता वरच्या स्तरावर आमची महाविकास आघाडी आहे त्या तुमची युती असती तर फार छान झालं असतं। पण माझं एकच सांगणं आहे, कुठल्या पक्षासोबत आमची जरी युती नसेल पण माझी सर्वसामान्य लोकांसोबत आमची युती आहे आणि त्याच याच्यातून त्यांना विचार करायचा आहे की एक सर्वसामान्य महिला, काम करणारी महिला, आपले सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण माझी एक नम्र विनंती राहील की माझी योग्य उमेदवारी म्हणून निवड कराल आणि मला ते निवडूनही देतील असा मला नक्की विश्वास आहे की मी या नगराध्यक्ष पदावर नक्कीच विजय होईल माझा। आणि माझी आपल्या सर्व हिंगणघाट शहरातील जनतेला माझी विनंती आहे की येत्या 2 डिसेंबरला नगर परिषदेची निवडणूक आहे, त्यामध्ये मला नगराध्यक्ष पदाकरिता मशाल या चिन्हावर
निवडून द्याल अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.